नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही जो ब्लॉग दाखवणार आहे तर ईशानसाठी खूप छान मस्त असं सरप्राईज आहे, कारण की फर्स्ट टाईम तो तिथं आला आहे. तर न्यू स्कूलचं जे ओपनिंग होतं, ओपन झाली आहे पुण्यामध्ये वाकड येथे. SNBP जी इंटरनॅशनल स्कूल आहे त्याचे ब्रांच ओपन झाले आहे आणि तिथं त्याचे मोठे असे फोटोज सिलेक्ट केले होते. छान असे मोठे मोठे बॅनर्स लागले आहे. तर स्कूलचं जे एंट्रन्स आहे तिथंसुद्धा छान असे फोटोज लागले आहेत, तर पाहू शकता तुम्ही. त्यामुळं आम्ही फर्स्ट टाईम त्याला घेऊन इथं आलो होतो आणि आम्हीसुद्धा पहिल्यांदाच इथं आलो. खूप छान असं वाटलं. आतमध्ये स्कूल खूप छान आणि मोठी आहे. वाकड एरियामध्ये मेन जो रोड आहे तिथंच ही स्कूल आहे. तर त्यानंतर स्कूलमध्ये मस्त असे फोटोज वगैरे काढले, स्कूल आतून पाहिली आणि तिथंच एक जवळच मॉल आहे मोठा वाकडमध्ये, पाहू शकता तुम्ही. तिथं आम्ही आलो आहोत. तर मार्क्स अँड स्पेअर अशा प्रकारे तिथं मेन एरियामध्येच मॉल आहे. आतमध्ये खूप छान आहे. तर चला पाहूया आतमध्ये काय काय आहे ते, आणि आतलं जे काय काय व्हरायटीज आहे मॉलमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आतमध्ये पाहू शकता कॉटनच्या खूप छान असे कुर्तीज पण दिसतात ते, आणि मुलांसाठी खूप व्हरायटीज आहे. टी शर्ट्समध्ये सुद्धा, शॉर्ट्समध्ये कलर्स खूप आहेत. शिवाय क्वालिटी पण खूप छान आहे त्याची. कॉस्ट थोडी जास्तच असते मॉलमध्ये तर, पण क्वालिटी वगैरे म्हणजे एकदा आपण घेतलं की बरेच वर्ष आपण ते रफ टफ यूज करू शकतो. मॉलमध्ये कॉटनच्या खूप छान कुर्तीज होत्या. थोड्या कॉस्टली होत्या, म्हणजे हजाराच्या रेंजच्याच कुर्तीज होत्या, पण प्युअर कॉटनच्या त्या होत्या. त्यामुळे एकदा जर आपण घेतल्या तर त्या बरेच वर्ष आपण ते यूज करू शकतो. तर क्वालिटी आणि शिवाय ब्रँडेड अशा वस्तू बऱ्याचशा होत्या. तर ड्रेसमध्ये सुद्धा बऱ्याच व्हरायटीज होत्या, आणि ईशानसाठी असे टी शर्ट्स जे उन्हाळ्यामध्ये खूप गरजेचे आहे, असे ढिल्ले टी शर्ट्स वगैरे त्याला आम्ही इथं पाहिले, आणि शॉर्ट्स पॅन्टी वगैरे की कशावर पण त्याला घालता यावी म्हणून. तर ईशानसाठी असे मस्त दोन तीन टी शर्ट्स वगैरे घेतले, शॉर्ट्स घेतली, आणि आतमध्ये पाहू शकता खूप छान अशा लहान मुलांसाठी कॅप्स आहे, सँडल्स आहे, तसेच बेबी जे क्लिप्स असतात ते आहेत, आणि इथं जीन्सवरती घालण्यासाठी मस्त असे टॉप वगैरे आहेत. घरगुती अनेक वस्तूंचे, तसेच बरेचसे आपल्याला ज्या डेली यूज करण्यासाठी काही वस्तू असतात त्या सगळ्या इथे आपल्याला अवेलेबल होतात, आणि आपल्याला पाहायलासुद्धा मिळतात. बऱ्याचशा व्हरायटीज असतात, पण त्याची कॉस्ट जी आहे ती खूप खूप महाग असते. त्यामुळे आपल्या चॉईसवरती असतं, प्रत्येक गोष्टी घेण्यावरती डिपेंड असतं.